मला असे पेटिकोटवर बघून त्याच्या डोक्यात सैतान घुसले. त्याच्या भावना खूप वाढल्या. मी त्याच्या कृतीने खूप घाबरले आणि म्हणू लागले, माझा नवरा येईल, सोड मला. पण तो म्हणाला, फक्त मला एकदा करू दे. आणि त्याच्या झटापटीने माझ्यावरचा ताबा सुटला. नमस्कार मंडळी, माझे नाव रितिका आहे आणि मी 28 वर्षांची आहे. तशी मी दिसायला खूप कमालीची सुंदर आहे. माझ्याकडे पाहणारा पुरुष आपले देहभान हरपून माझ्याकडे बघत राहतो. माझ्या नवऱ्यावर माझे खूप प्रेम होते. आम्ही दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. पण आता आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत आणि आमच्यात जास्त चोळाचोळी नाही, पण प्रेम खूप आहे. माझे पती IT कंपनीत काम करतात. ते सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडतात आणि रात्री 9 पर्यंत घरी येतात आणि घरी मी एकटीच असते. माझे जवळपास कोणतेही मित्र मैत्रिणी नाहीत. पूर्ण वेळ मी एकटीच राहते. माझ्या पतीकडे माझ्यासाठी वेळ नाही. इतकेच नाही, शनिवार आणि रविवार सुट्ट्या देखील आहेत. पण त्यांना घरीच राहायला आवडते आणि ते सर्व वेळ माझ्यासोबत घालवतात. त्यामुळे मी 4 भिंतीत बंदिस्त आहे. मी जेव्हा किचनमधून स्वयंपाक करते तेव्हा किचनच्या खिडकीतून समोरच्या घराची किचनची खिडकी दिसते. तिथे एक लग्न झालेलं जोडप राहत होतं आणि ती बाई गरोदर होती. कधी कधी आमचं बोलणंही व्हायचं त्या खिडकीमधूनच. एक दिवस ती म्हणाली की आता मी माझ्या आई वडिलांच्या घरी जात आहे आणि डिलिव्हरी करूनच येईल. आणि त्यानंतर तिचा नवरा स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसायचा. तिचा नवराही IT क्षेत्रात मध्ये काम करतो. तो बायको गेल्यावर घरून काम करायचा. एका वेळी तिचा नवरा राजवीरने मला खिडकीतून हाक मारली, वहिनी आज काय बनवत आहेस? खूप छान वास येतोय. मी म्हणाले, गाजराचा हलवा बनवत आहे, खायचा असेल तर या. मी एवढेच म्हणाले होते. मी गंमत केली होती. पण तो खरंच घरी आला. तसा तो पण खूप देखणा होता आणि माझ्याच वयाचा असावा. मी त्याला गाजराचा हलवा दिला आणि तो म्हणाला की हलवा मस्त बनवला आहेस वहिनी. वैष्णवी निघून गेल्यावर मी कसा तरी स्वयंपाक करून खातो आणि तिची खूप आठवण येते. त्याला गाजराचा हलवा इतका आवडला की त्याने माझा हात धरला आणि हाताची पपी घेऊ लागला. सुरुवातीला मला खूप विचित्र वाटलं, पण नंतर मला वाटले माझ्या जेवणाची स्तुती करायची पद्धत असेल. किती वर्षे कोणी माझी स्तुती केली नव्हती. पूर्वी मी काम करायचे, लग्न झाले तेव्हाच सर्वजण जेवणाची स्तुती करायचे. पण आता घरच्या कामात तसं काही नाही. थोडा वेळ बोलून तो निघून गेला. निदान माझ्याशी बोलायला कोणीतरी आहे हे म्हणून मला बरं वाटलं. आणि आज मी फक्त राजबद्दलच विचार करू लागलो. मी स्वयंपाक करायला गेले तेव्हा पुन्हा राज खिडकीतून हाक मारत होता, वहिनी गाजराचा हलवा अप्रतिम होता. तो कुठून तरी कुकिंगचा क्लास घेतला आहेस का? मी म्हणाले, नाही, घरीच मी बनवायला शिकले आहे. त्याने विचारले, तू काही काम करतेस का? मी म्हणाले, पूर्वी मी पण जॉब करायचे, पण मूल झाल्यावर त्याला बघायला कोणी नव्हते म्हणून मला घरीच राहावे लागले आणि आता मी दिवसभर घरातील काम करते आणि मुलाची काळजी घेते. मी माझा वेळ फक्त ते घरातच घालवते. माझ्या आवाजात थोडे दुःख होते से त्याला जाणवले. तो म्हणाला, माझी बायको माहेरी गेली. मला माहित आहे घरी एकट्याने दिवस घालवणे किती अवघड असतं आणि आता घरी कोणी नसताना तो माझ्या घरी वारंवार येऊ लागला. माझा मुलगा शाळेत जायचा तेव्हा राज येऊन म्हणायचा, बहिणी मला एक कप चहा मिळेल का? चहा पिऊन थोडा वेळ माझ्याशी बोलायचा आणि मग निघून जायचा. आम्ही दोघे वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा मारायचो. कधी ऑफिस बद्दल, कधी सिरियल्स बद्दल, तर कधी कुठल्या तरी इतर विषयावर. आम्ही काहीतरी बोलत राहायचो आणि माझा वेळ कधी आणि कसा जातो हे मला कळतच नव्हते. मी माझा नवरा विशालपासून हे लपवून ठेवले होते की राज घरी येतो, चहा पितोय. हे माझ्या नवऱ्याला काहीच माहिती नव्हते. एके दिवशी मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते. माझ्या साडीला आग कशी लागली ते मला कळलेच नाही आणि माझे लक्ष सुद्धा नव्हते. मी माझ्या कामात मग्न होते. अचानक राजची नजर माझ्यावर पडली. तो किचनमध्ये स्वयंपाक करायला आला होता. माझी अवस्था बघून मी घाबरून जाऊ नये म्हणून त्याने अशी काही प्रतिक्रिया दिली नाही आणि तो तसाच घरातून पळत बाहेर आला आणि माझ्या घरी आला आणि त्यानंतर तो माझ्या जवळ आला आणि माझी साडी ओढून काढू लागला. पहिल्यांदा मला समजलेच नाही आणि साडीला आग लागलेली पाहताच मी खूप घाबरले. त्याने माझी साडी काढून बादलीत टाकली. तोपर्यंत खोलीत धुराचे लोट पसरले होते. त्याने किचनचा पंखा चालू केला आणि लगेच मला खांद्यावर उचलून घेतले. माझ्या अंगावर फक्त एक फडका आणि झंपर होते. मी त्यावेळी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तो मला लगेच घराबाहेर घेऊन त्याच्या घरी घेऊन गेला. मग त्याने मला त्याच्या खांद्यावरून उतरून विचारले, बहिणी तू ठीक आहेस ना? मी आता स्तब्ध उभी होते.
अनोळखी माणसासमोर नुसतं फडक्याळणी झपरवर माझी अवस्था वेगळी होऊ लागली. मला त्याच्या समोर लाजिरवाणे वाटत होते आणि त्याची नजर माझ्यावर पडली. त्याने माझ्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला, तू ठीक आहेस ना? माझा घसा कोरड झाला होता आणि माझे पोट पूर्ण रिकामे झाले होते. तो माझ्या शरीराकडे पाहू लागला. अचानक त्याने माझ्या अंगावर हात ठेवला. माझ्या संपूर्ण अंगातून कट वाहू लागल. मला पहिल्यांदा विशालच्या प्रेमात पडली होती तेव्हाच असा अनुभव आला होता आणि मी पण त्याच्या जवळ आले. आता आमच्यात काहीच उरले नाही आणि अनोळखी माणसाच्या स्पर्शामुळे माझ्यात वेगळीच भावना निर्माण होत होती. राज कदाचित पूर्ण शहारून गेला होता. तो अजून खूप जवळ आला आणि त्याचे हात माझ्या छातीवर नेले आणि त्याने हलक्या हातांनी स्पर्श केला. माझे डोळे अर्धे बंद झाले आणि मला ते जाणवू लागले आणि तो म्हणाला, मला आता सहन होत नाही वहिनी, मला फक्त एकदा करू दे, नंतर मी तुला कधीच मागणार नाही. तुला हवं तसं तुझ्या मनासारखे करीन. त्याच्या बोलण्याने अचानक माझ्या मनात आलं की मी हे काय करत आहे. मी फक्त विशालची आहे आणि मी एका चांगल्या घरातील मुलगी आहे. मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. मी म्हणालो, राहू द्या, बस या पुढे काही करू नका. आपण दोघेही विवाहित आहोत. आपण येथेच थांबूया. आणि मी पळून माझ्या घरी आले. त्याने पण मला अडवले नाही. राज एक चांगला मुलगा होता आणि तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होता. तो अनेकदा त्याच्या बायकोबद्दल बोलत होता आणि मी माझ्या नवऱ्याबद्दल. आणि आज परिस्थिती अशी झाली होती की दोघेही एका वेगळ्या वळणावर जाऊ लागलो होतो आणि मला हे योग्य वाटत नव्हते. त्यामुळे मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं. पण घरी आल्यावरही माझ्या मनात फक्त राजवीरचेच स्वप्न होते. त्याचा स्पर्श मी विसरू शकत नव्हते. त्याच्या विचारात मला नशा चढत होती. संध्याकाळी विशाल घरी आल्यावर मी त्याला पटकन मिठीत घेतले आणि मला आज तुझ्याकडून भरभरून प्रेम पाहिजे असे मी त्याला म्हणाले. विशाल म्हणाला, आज स्वारी खूप मूड मध्ये दिसते. मी त्याला चिमटे काढले आणि म्हणाले, मूड काय, फक्त तुम्हा पुरुषांनाच असतो. आणि आम्ही दोघीही हसत राहिलो. मला फक्त राजच्या नशेतून बाहेर पडायचे होते म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या भोवती फिरट्या घालू लागले होते. आणि त्या रात्री विशालने पण माझ्यावर खूप प्रेम केले. त्याच्या भरभरून प्रेमाने माझा आत्मा तृप्त झाला. पण त्याच्या सोबत असतानाही मी वारंवार फक्त राजचा विचार करत होते. मी काय करत होते हे माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी माझ्या नवऱ्याला म्हणालो, विशाल, आम्ही खूप दिवसांपासून बाहेर गेलो नाही. पूर्वी आम्ही नवरा बायको फिरायला जायचो. लग्नानंतर आजकाल मी घरीच राहिले. मला खूप कंटाळा आलाय, चल कुठेतरी जाऊया. आणि विशाल म्हणाले, खरं तर मी परदेशी जाण्याचा विचार करत आहे. हे ऐकून मी खूप आनंदी झाले. विदेशी? मी म्हणालो, कुठे जायचे आहे? तो म्हणाला, मी स्वित्झर्लंडला जायचा विचार करतोय. आणि म्हणाला, मी सगळ्या महिन्याच्या 4 जाण्याचा प्लॅन करतोय. विशाल खूप प्रेमाने माझ्या जवळ आला आणि मला थोडे प्रेम करून तो ऑफिसला गेले. माझा नवरा गेल्यानंतर मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना अचानक मला खिडकीतून राज दिसला. त्याने मला विचारले, काल जे घडले त्याबद्दल तू रागावली आहेस का? मला त्याच्याशी बोलायचे नव्हते. मला त्याला माझ्यापासून दूर ठेवायचे होते. मी त्याला काहीच बोलले नाही. मग राज म्हणाला, मी तुझ्याकडे येतोय, मला तुझ्याशी बोलायचे आहे. तो लगेच माझ्या घरी आला. तो माझ्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, मला माफ कर, काल तुला माझ्या जवळ पाहिल्यानंतर मला काय झाले ते मला तर माहित नाही. तू खूप सुंदर आहेस. विशालला तुझ्यासारखी बायको मिळाली. खरंच तो भाग्यवान आहे. मला त्याच्याशी अजिबात बोलावं वाटलं नाही. पण एकदा माझी नजर त्याच्यावर का खेळली आणि अचानक तो माझ्या जवळ आला आणि माझा हात धरला. माझा श्वास वाढू लागला. तो माझ्या खूप जवळ आला आणि माझ्या गालाची पपी घेतली आणि मग हळूहळू माझ्या हातांना मिठी मारायला लागला. माझ्यासोबत असे कधीच घडले नव्हते. मला कळत नव्हते. त्याला पाहिल्यानंतर मी शुद्धीवर नव्हते. हे सगळं का बरं होत होतं मला काहीच कळत नव्हतं आणि मी त्याला नकारही देत नव्हते. आता हळूहळू तो माझ्याशी खेळू लागला. मी स्वतःला सावरले आणि म्हणाले, राज, आता तू घरी जा शांतपणे. आणि तो हिरमुसेला सारखे घराबाहेर पडला आणि मी दार बंद केले आणि बेडरूम मध्ये आले आणि विचार करू लागलो की मी काय करते. मला स्वतःवर का नियंत्रण ठेवता येत नाही. मी सर्व मर्यादा का ओलांडल्या आहेत आणि आता काय होईल. दुपारी माझ्या पतीने मला फोन केला आणि सांगितले की आज ऑफिसची पार्टी आहे, तू तयार राहा, मी तुला घ्यायला येतो. मला खूप आनंद झाला की आपण आज थोडे बाहेर जाऊ. मी आणि माझा मुलगा तयार झालो. नवरा आम्हाला घ्यायला आला. आम्ही दोघांना सोबत घेऊन ऑफिसला निघालो.
तिथे खूप लोक होते. आम्ही जेवलो, नाचलो. तिथे बरेच लोक कोल्ड्रिंक्स पित होते. नंतर मला दिसले की विशाल एका मुलाशी बोलत होता. ती मुलगी सुद्धा हसत हसत त्याच्याशी बोलत होती. मला खूप राग येऊ लागला. मला माहित होते की ते दोघेही एकत्र कामाला आहेत. पण त्यांना असे हसून बोलताना पाहून मी विचार करत होते की कदाचित माझ्यातच काहीतरी कमी असेल. त्यामुळेच ती मुलगी विशालचे लक्ष वेधून घेत होती. माझे सौंदर्य बघायला त्याला वेळ नसते. तो घरी असेपर्यंत नक्कीच माझ्यासोबत असतो. तो थकून भागून घरी येऊन झोपतो आणि बाहेरच्या मुलीसोबत हसून खेळून बोलतो. माझ्या मनात विचार करत होते आणि मी त्या मुलीचा विचार करत होतो जिच्यासोबत विशाल सतत बोलत होता. त्या मुलीचेही लग्न झाले होते. आता मी राज आणि माझ्या एकटेपणाचा विचार करू लागले. माझ्या आतल्या वेदना कदाचित ते राज दूर करू शकल. पार्टीमधून निघताना माझा नवरा त्या मुलीला म्हणाला, मी या वीकेंडला विदेशात जायचा विचार करतोय. तिचा चेहरा थोडा उदास झाला होता आणि पार्टी संपल्यावर आम्ही दोघे घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी राज घरी आला होता. मी त्याला म्हणाले, पुढच्या वीकेंडला मी सहलीला जातोय. हे त्याला सांगितलं तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याचा चेहरा थोडा फिका पडला होता आणि म्हणाला, मी तुझ्याशिवाय कसे जगू शकेल. मी म्हणाले, मी तुझी बायको नाही. हे बोलून मी हसायला लागलो. राज मला वरवरचे स्पर्श केल्याशिवाय राहत नसे, पण त्याने माझ्यासोबत जास्त बळजबरी केली नाही. त्याची मर्यादा काय आहे हे त्याला माहित होते. कधी कधी मला असे वाटायचे हे असे त्याच्या सोबत करणे चुकीचे नाही आणि असेच चालू राहावेसे वाटायचे आणि मी पुन्हा माझ्या मनाला आवर घालत होते. पण हे माझे एकटेपण संपूच शकत नव्हते. त्यामुळे एकटेपणा कसा दूर करायचा, मी या विचारात राहू लागले. मग काही दिवसांनी स्वित्झर्लंडवरून परतल्यावर माझे पती कामात बिझी होते. एक दिवस राज माझ्या घरी चहा घ्यायला आला आणि अचानक बाहेर पाऊस पडू लागला. बाहेर माझे कपडे सुकत होते म्हणून मी पटकन बाहेर गेले आणि एक एक करून कपडे काढू लागलो. राज सुद्धा मला मदत करायला आला. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मी कपडे तर घेऊन आले, पण आम्ही दोघेही खूप भिजलो होतो. मी सगळे कपडे घरात सुकायला ठेवले आणि मग मला वाटले की जाऊन साडी बदलावे. मी त्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती, जी आता भिजून माझ्या अंगाला बिलगली होती आणि माझ्या भिजलेल्या अंगाने मी अधिक मादक दिसत होते. माझ्या भरदार शरीराचा गाभा आणि बाहेर जोराचा मुसळधार पडणारा पाऊस राजवीरला वेडावून टाकत होते आणि तो माझ्याकडे व्याकुळतेने पाहत होता आणि त्याची नजर आणि वातावरणात भरलेला गारवा आणि माझे चिंब भिजलेले शरीर मला पण घायाळ करून सोडत होते. मी पण त्याच्याकडे पाहू लागले होते. माझी पण नजर त्याच्यावरच खेळली होती आणि राजवीर अगदी जवळ आला मला आणि त्याने माझ्या भिजलेल्या अंगावरून हात फिरवत म्हणाला, मला आज फक्त एकदाच करू दे. मी पुन्हा तुझ्याकडे कधीच येणार नाही. आणि त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि माझ्या मनात चांदणं पसरलं. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. मला त्याला नकार द्यायचा होता, पण देऊ शकले नाही आणि याचे कारण माझा एकांत आणि पावसाचे गुलाबी वातावरण त्यात भर घालत होते आणि मी बेधून होऊन वासनेच्या ओघात वाहत गेले आणि मी माझ्या स्वतःला त्याच्या समोर झोकून दिले. आणि जेव्हा या धुंदीमधून निघण्यासाठी मी अचानक शुद्धीवर आले तेव्हा खूप उशीर झाला होता. राज आणि मी एक होऊन गेलो होतो आणि मी खूप विचारात पडले होते की मी हे काय करून बसले होते. मला या थराला जायला नको होते. मी त्याला निघून जाण्यास सांगितले. माझे मन एकदम दुःखी झाले होते. मी हे काय केले. मी कोणाची तरी बायको आहे आणि एका चांगल्या कुटुंबाची लेक आहे आणि मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. मी खूप पश्चाताप करू लागलो आणि कसे बसे स्वतःला सावरून मी रागाने विशालला फोन केला आणि म्हणालो की मला घरी बोर होत आहे. मी आता घरी एकटी राहू शकत नाही. मी काहीतरी काम करण्याचा विचार करतोय. विशाल म्हणाला, पण मुलगा घरी आहे, त्याला कोण सांभाळणार. मी म्हणालो, शाळेत शिक्षिकेची नोकरी भेटणार आहे मला. मी ते करेन. मला त्याप्रमाणे शिक्षिकेची नोकरी सुद्धा मिळाली आणि माझा मुलगा सुद्धा माझ्याच शाळेमध्ये आहे. राजने मला खिडकीमधून खूप वेळा माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला नंतर कधी बोललेच नाही. थोडे दिवसांनी आमची रूमही बदलून घेतली आणि माझा नवराही आता माझ्यावर खूप प्रेम करत आहे. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.